नमस्कार. गोवा दूरदर्शनवरती एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आमच्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत पुणे स्थित डॉक्टर हॅरोल्ड डिकोस्टा. सायबर क्राईममध्ये आपला हातखंडा धरणारा कुणीच नाही आणि त्या अनुषंगाने सायबर क्राईमची माहिती आणि जागृती व्हावी या निमित्तानं आपणा सर्वांचं स्वागत करून मी डॉक्टर हॅरोल्ड डिकोस्टा यांच्याकडून काही विशेष माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपलं ह्या दूरदर्शनवरती हार्दिक स्वागत करतो आणि अपेक्षा करतो की या कार्यक्रमाद्वारे आमच्या रसिक प्रेक्षकांना किंवा पाहणाऱ्यांना ह्याबाबत विशेष अशी माहिती मिळेल आणि जेणेकरून एक प्रकारची सायबर क्राईममधून जी जागृती आहे ती होईल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपल्याकडे एक प्रश्नांच्या द्वारे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सर, आपलं परत एकदा ह्या दूरदर्शनवरती हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला प्रश्न विचारतो की आज भारतात सायबर गुन्ह्यांचे सर्वसाधारण प्रकार कोणते आहेत आणि गेल्या काही वर्षात भारतात सायबर गुन्ह्यांची वाढ कशी झाली आहे? धन्यवाद. ॲक्च्युली जेव्हा आपण सायबर क्राईम बोलतो आपण तर सायबर क्राईम म्हणजे काय, म्हणजे जेव्हा आपण टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग करतो आपण त्या टेक्नॉलॉजी दुरुपयोग करून जो क्राईम होतात त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. भारतात इंटरनेट 1994मध्ये आलं होतं. आता 31 वर्ष झाले आपल्या भारतात की इंटरनेट येऊन, आणि ह्या 30 वर्षात भारताचा प्रथम स्थान आहे आता ॲज फार ॲज इंटरनेट युजर्सचा कन्सर्न. आपल्या देशात जवळजवळ 100 कोटी लोक आज इंटरनेटचा वापर करतात. पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा आपण इंटरनेटचा वापर करतो आपण, पण याच्यासाठी सिक्युरिटीचं जो आपण बोलतो आहे आपण, ह्या सिक्युरिटीमध्ये देर इज लॉट ऑफ लकुना, लॉट ऑफ लॅक्सिटी. म्हणजे आपण आता लॅटरली वाढत तर चाललो आहे आपण सायबर क्राईममध्ये, पण त्यात काय सिक्युरिटी वी वॉन्ट, काय कंप्लायन्स आहे, काय लिगल रेमेडीज आहे, ह्याची जी अपेक्षा ज्या लोकांकडे आपली आहे ती अपेक्षा आतापर्यंत ती सॅटिस्फाय नाही झाली आहे. आणि त्याच्यासाठी भारतात आता वी आर ऑलमोस्ट नंबर 2 इन द वर्ल्ड ॲज फार ॲज सायबर अटॅक इज कन्सर्न. आणि मोस्ट ऑफ दिस क्राईम्स हे बाहेरून ऑर्केस्ट्रेट होतात आणि ह्याच्यासाठी वी रिक्वायर लॉट ऑफ सायबर हायजीन, सायबर सिक्युरिटी प्रॅक्टिसेस टू बी इन प्लेस. जे तुमचा अजून एक प्रश्न होता इन टर्म्स ऑफ दी टेक्नॉलॉजी, म्हणजे तुम्ही म्हणतात की सायबर क्राईम हा आता असा एक गोळा झाला आहे आता की इट इज जस्ट लाईक अन ॲटम बॉम्ब. म्हणजे दिवसांदिवस सायबर क्राईम वाढत आहे आणि दिवसांदिवसात आता AI टेक्नॉलॉजी, सायबरचा वापर करतो आपण, मशीन लँग्वेज, AI, हे सगळं टेक्नॉलॉजी जेव्हा आपण वापर करतो आपण तेव्हा वी रिक्वायर प्रॉपर सिक्युरिटी कंप्लायन्स प्रोसिजर्स इन प्लेस. तर जोपर्यंत तो येणार नाही तोपर्यंत वी विल बी ऑलवेज अंडर द रिस्क ऑफ सायबर टेक्नॉलॉजी. आपल्यासमोर एक दुसरा प्रश्न आहे की सायबर स्पेस सुरक्षित करण्यासाठी भारतासमोरील प्रमुख आव्हाने कोणती आहेत? ओके, तुमचा हा प्रश्न एकदम चांगला आहे. कारण जेव्हा आपण सायबर सुरक्षा म्हणतो आपण तर पहिल्यांदा आपल्याकडे सायबर स्वच्छ अभियान पाहिजे. आपल्याकडे तर भारत स्वच्छ अभियान तर आहेच. ज्या दिवशी आपल्याकडे सायबर स्वच्छ अभियान येईल त्या दिवशी आय विल से दॅट की अवेअरनेस सायबर क्राईमचं स्टार्ट झालेलं आहे. ह्याच्यासाठी देर आर 2-3 स्टेप्स. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की हा जो आपला डेटा आहे हा मोस्ट ऑफ द डेटा हा सगळं भारताच्या बाहेरच्या देशात हा स्टोर्ड आहे. हा डेटा आपल्याला भारतात आणावा लागेल, नंबर 1. नंबर 2, आपल्याला लोकांना अवेअर करावं लागेल की जेव्हा ते कुठलेही ॲप्स डाउनलोड करताना या कुठल्याही कम्युनिकेशन स्प्रेड करताना टू फाइंड द ऑथेंटिसिटी ऑफ इट. आपण जेव्हा कुठलाही ॲप डाउनलोड करतो आपण त्याचं प्रायव्हसी पॉलिसी वाचत नाही, टर्म्स अँड कंडिशन्स आपण वाचत नाही आणि नंतर आपण म्हणतो की वी हॅव बिकम अ विक्टिम ऑफ सायबर क्राईम. सो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की पीपल शुड बी मेड अवेअर की तुम्ही कुठला ॲप डाउनलोड करताना सिक्युरिटी पॉलिसी वाचा. अनदर इम्पॉर्टंट पर्टिक्युलर पार्ट इज कंप्लायन्स. आपल्याकडे डेटा प्रिव्हसी पॉलिसी आता DPDP ॲक्टच्या माध्यमातून येणार आहे. ज्या दिवशी तो येणार आहे त्या दिवशी आय विल बी हॅपी की आपल्या देशात प्रॉपर सायबर हायजीन प्रॅक्टिसेस विल कम इन प्लेस. म्हणजे 3 थिंग्स आर मोर इम्पॉर्टंट फॉर अस. एक तर आपल्याला अवेअरनेस करावं लागेल,
दुसरा आपल्याला लोकांना बेटर सायबर हायजीन प्रॅक्टिसेस पाळावे लागेल. आणि जो तिसरा जो मुद्दा आहे ती कंप्लायन्स, म्हणजे आपल्याकडे जो लीगल प्रोव्हिजन्स आहेत तो लीगल प्रोव्हिजन्स आपल्याला स्ट्रिक्ट करावा लागेल, लोकांना सांगावे लागेल आणि दॅट इम्प्लिमेंटेशन इज अ मस्ट. हे जर आपण केलं तर आय एम शुअर दॅट की आपण सायबरच्या धोक्यावरून आपण सुरक्षित होऊ शकतो. इतर देशांच्या तुलनेत भारताची सायबर पायाभूत सुविधा किती सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? आपल्या देशात जर आपण बघितलं तर आपले ते एकतर 100 कोटीचं पॉप्युलेशन इंटरनेट वापर करतो आहे. म्हणजे ह्यात सिक्युरिटी आणणं इट्स नॉट अ इझी जोक. तरी आपण जेव्हा दुसऱ्या देशात आपण जेव्हा कंपेअर करतो आपण की आपली स्थिती काय आहे, म्हणजे आता जे नवीन जे कायदे आले आहेत आपल्या देशात, भारतीय साक्षी अधिनियम आला आहे, आता DPDP ॲक्ट येणार आहे. ज्या दिवशी हे सगळे जे इम्प्लिमेंट होणार त्या दिवशी आय कॅन से दॅट की वी कुड बी सिक्युअर. आजच्या दिवशी काय झालं आहे की आपल्याकडे कंप्लायन्सची थोडी वी हॅव अ प्रॉब्लेम. आपल्याकडे जो सायबर कंप्लायन्स म्हणतो आपण, हे कंप्लायन्स तर आहे पण आतापर्यंत इम्प्लिमेंट नाही झालेत. सो ज्या दिवशी हे इम्प्लिमेंट होईल त्या दिवशी आय कॅन से दॅट की वी कुड बी प्रॉबेबली इन द 10 नेशन्स इन द वर्ल्ड ज्याकडे वी हॅव कंप्लायन्स प्रोसिजर्स इन प्लेस. आत्ताच्या दिवशी आय एम लिटल हेजिटंट टू से की आपल्याकडे जी सायबर सिक्युरिटीची जी सुरक्षा पाहिजे दॅट पर्टिक्युलर पार्ट इज नॉट अप टू दॅट स्टँडर्ड. सध्या ऑनलाईन फसवणूक किंवा घोटाळे होत आहेत आणि जर तर आम्हाला ते शोधायचे झाले तर ते शोधण्यासाठी कोणत्या बाबींचा वापर केला जाऊ शकतो? बघा, म्हणजे साधारण माणसं जेव्हा ऑनलाईन फ्रॉडचं शिकार होतात, विक्टम होतात, तर पहिल्यांदा तुम्हाला फोन यू हॅव टू मेक अ कॉल. नाहीतर गव्हर्नमेंटनी आपली एक पोर्टल पण स्टार्ट केली आहे, एक डेडिकेटेड लँडलाईन नंबर पण आहे. 1930 ते फोन करू शकतात, ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करू शकतात. दुसरं आहे की आपल्याकडे जो पोर्टल आहे cybercrime.gov.in, ह्या पोर्टलमध्ये ऑनलाईन रिटर्न कंप्लेंट पण करू शकतात. फर्स्ट स्टेप इज टू एन्श्योर दॅट की हा ऑनलाईन कंप्लेंट इज अ मस्ट. एकदा ऑनलाईन कंप्लेंट झाली मग द पोलीस वर्कफोर्स विल कम इन टू प्लेस. आजच्या जे आपल्या गृहमंत्री दी सेंट्रल होम मिनिस्ट्रीने जी सुविधा स्टार्ट केली आहे आता आपले सायबर क्राईम कंप्लेंट रजिस्टर होतात. म्हणजे जवळजवळ 2024 मोर दॅन 10 लाख कंप्लेंट्स गॉट रजिस्टर्ड. म्हणजे आता कंप्लेंट्स रजिस्टर होतात. आता एकदा कंप्लेंट्स रजिस्टर झाली तर वी शुड ऑल्सो हॅव दी FIRs टू बी रजिस्टर्ड. म्हणजे कंप्लेंटच्या रजिस्टरमध्ये जेव्हा आपण FIRची तुलना बघतो आपण ते फारच कमी आहे. तर आपल्याकडे ती FIR जी होती आपल्याकडे दॅट हॅज टू बी डन. And once the FIR has been done, then the police should start investigating the matter. मला पण एक जाणीव होती की मोस्ट ऑफ द सर्व्हर्स हे बाहेरच्या देशात आहे. म्हणजे पोलिसांना पण त्रास होतो आहे की हाऊ टू गेट द डेटा फ्रॉम दिस सर्व्हर्स. पण आपल्याकडे आता MLATची ट्रीटीज आहेत, म्युच्युअल लिगल असिस्टन्स ट्रीटी आहे, आपल्याकडे इंटरपोलची सुविधा आहे आणि आपल्या गव्हर्नमेंटची बाकीच्या देशाच्या गव्हर्नमेंटकडे वी हॅव गॉट गुड रिलेशनशिप. तर एकदा ऑनलाईन क्राईम झाले की पीपल शुड नॉट कीप क्वाईट, पीपल शुड नॉट सिट क्वाईट. ऑनलाईन कंप्लेंट करा, पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जा, तुमची रिटर्न कंप्लेंट द्या, FIR करा, पोलीस शुड इन्व्हेस्टिगेट द मॅटर. आज जर सर्व्हर पण बाहेर आहे तर MLAT इंटरपोलचा वापर करून वी कॅन हॅव दिस मॅटर टू बी इन्व्हेस्टिगेटेड अँड गिव्ह जस्टिस टू द विक्टम्स. पालक त्यांच्या मुलांची ऑनलाईन सुरक्षितता कशी सुनिश्चित करू शकतात असं तुम्हाला वाटतं? बघा, मी थोड्याच वेळात पूर्वी तुम्हाला सांगितलं मी सायबर हायजीन प्रॅक्टिसेस. आपल्याला पालकांना पण वी हॅव टू मेक देम अवेअर आणि दिस हॅज टू बी डन. कारण काय की आपल्याकडे पेरेंट्स टीचर्स असोसिएशन असतं आपल्याकडे. म्हणजे ही जागृता, ही पर्टिक्युलर प्रोसिजर्स वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम द स्कूल्स. नाउ व्हॉट पेरेंट्स काय करू शकतात, म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलाही पर्टिक्युलर मोबाईल फोन मुलांना देतात तुम्ही फर्स्ट अंडरस्टँड द एज ग्रुप. जर तुमचा मुलगा चाइल्ड इज बिलो द एज ऑफ 16 years तर टेक्निकली ते आपले स्वतःचं फेसबुक हा इंस्टाग्राम अकाउंट और व्हॉट्सॲप अकाउंट दे कॅनॉट हॅव. म्हणजे यू आर द गार्डियन ऑफ इट. जर तुमच्या मुलांना वापरायचंच असेल तर तुम्ही एक अकाउंट क्रिएट करा आणि त्यांना द्या आणि त्याचा पासवर्ड तुमच्याकडे ठेवा. म्हणजे तुम्हाला काय होणार की तुमचा जो मुलगा काय करतो आहे, व्हॉट ही इज चॅटिंग, विथ हुम ही इज चॅटिंग, ही सगळी जाणीव तुमच्याकडे असेल. नंबर 1.
नंबर 2, आज बऱ्याचशा ब्राउझर्समध्ये पेरेंटल कंट्रोल्सची सुविधा आहे. तर ही पेरेंटल कंट्रोलची सुविधा तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात इन दॅट लॅपटॉप या मोबाईल फोन नाही तर डेस्कटॉपमध्ये. नंबर 3, जर तुम्हाला पेरेंटल कंट्रोल माहीत नाही आहे हाऊ टू इम्प्लिमेंट इट, आज असे बरेचसे सॉफ्टवेअर्स आर अवेलेबल ऑनलाईन, पेड सॉफ्टवेअर्स. हे पेड सॉफ्टवेअर्स तुम्ही इन्स्टॉल करून तुमचे सगळं मुलांचं डिजिटल फुटप्रिंट्स तुम्ही ट्रॅक करू शकतात आणि ॲज अ रिझल्ट तुमच्या मुलांना तुम्ही सायबरच्या धोक्यावरून सेव्ह करू शकतात. आजच्या परिस्थितीमध्ये बोथ हजबंड अँड वाईफ बोथ आर वर्किंग, सो डिजिटल फुटप्रिंटसाठी तुम्ही असे सॉफ्टवेअर्स आर अवेलेबल. तो सॉफ्टवेअर तुम्ही सिस्टममध्ये इम्प्लिमेंट करून तुम्ही कामाला जाताना तुम्ही कुठेही असू शकतात, तुम्ही 10,000 किलोमीटर दूर असू शकतात तुम्ही, पण तरी पण तुमच्या मुलांचं डिजिटल फुटप्रिंट्स ते काय करतात, पेरेंटल कंट्रोल हे सगळं तुमच्या हातात असेल, वेअर यू कॅन मॉनिटर अँड यू कॅन गिव्ह बेटर सायबर हायजीन प्रॅक्टिस टू युअर चाइल्ड. आणि अजून एक इश्यू आहे की मुलांना तुम्ही थोडं लीगल प्रोव्हिजन पण सांगा. ॲक्च्युली द इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट की यू शुड स्पेंड टाईम विथ युअर चिल्ड्रन. आज आपण म्हणतो आपण वी मेक चिल्ड्रन विक्टम्स रादर, म्हणतो की आम्ही ते मोबाईल वापरतात, दिवसाचं 12 तास मोबाईलवरच असतात. ॲक्च्युली ॲज अ पेरेंट इट इज आर मिस्टेक ऑल्सो, कारण वी डोंट गिव्ह टाईम टू देम. तुम्ही त्यांना टाईम द्या, 2-3 तास दिवसात तुम्ही टाईम द्या. आय एम शुअर दे विल अंडरस्टँड यू. आणि विथ पेरेंटल कंट्रोलची सुविधा आपल्याकडे आहे, द पेरेंट कॅन हॅव अ कम्प्लीट कंट्रोल ऑन व्हॉट द चाइल्ड इज डुईंग. त्यांची ओळख ऑनलाईनद्वारे चोरीला गेली आहे की नाही किंवा हॅक केली गेली आहे की नाही हे कशा ओळखता येईल? बघा, जेव्हा कुठलाही ऑनलाईन अकाउंट हॅक होतो आहे तर तो ऑनलाईन अकाउंटचा मिसयूज होतो आहे. आता उदाहरण आता लास्ट एक 5-6 महिन्यात आपल्याकडे हा व्हॉट्सॲप हॅकिंगचा अकाउंट स्टार्ट झालेला आहे. म्हणजे काय होईल की माझ्या व्हॉट्सॲपवरून तुम्हाला एक मेसेज येईल की सो अँड सो एक 6 डिजिटचा कोड येणार तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून, माझ्या अकाउंटवरून, आणि मी आणि somebody will call you on my behalf and say that की बघा बाय मिस्टेकली एक कोड दिलेला आहे आणि तो कोड तुम्ही मला द्या. जेव्हा तुम्ही कोड त्या माणसाशी शेअर करणार, कारण काय की माझं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झालेलं आहे. माझं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक कसं झालं आहे माझं की सम पर्सन गिव्ज मी अ कॉल आणि तो म्हणतो आहे की मला की बाबा तुमचं व्हॉट्सॲपचं अकाउंटचं सिक्युरिटी नाही आहे अँड आय विल गिव्ह यू सिक्युरिटी. तर तुमच्या मोबाईलमध्ये एक कोड येणार आहे, तुम्ही तो कोड मला द्या आणि तुमच्या अकाउंटला मी सिक्युरिटी देणार. तर जेव्हा मी आपला कोड देणार तर माझं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होणार, मग माझ्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून तुम्हाला मेसेज येणार, मग तुमचं अकाउंट हॅक होणार. आणि जर तुमच्या अकाउंटवरून तुमच्याच मित्रांना असं काय मेसेज जाणार की बाबा मी असं एका मीटिंगमध्ये अटकलो आहे, मी एका प्रॉब्लेममध्ये आहे, मी माझ्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे टाका. हे जेव्हा असे मेसेजेस येतात आपल्याला, दॅट टाईम वी शुड बी अवेअर की हे मेसेजेस मे नॉट बी ऑथेंटिक. तुम्ही त्या माणसांना फोन करा, विचारपूस करा आणि नंतर तुमचं पुढचं स्टेप करा. ह्या 5-6 महिन्यात आय हॅव सीन देअर इज अ एक्सपोनेन्शियल ग्रोथ. व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होतात, फेसबुक अकाउंट हॅक होतात, इंस्टाग्राम अकाउंट हॅक होतात आणि ह्या अकाउंट हॅक करण्याचं एकच मोडस ऑपरेंडी आहे की पैसे कमावायचं. तर तुमचा अकाउंट जर हॅक झालेला आहे तर नक्की तुम्हाला काहीतरी फोन येणार, तुम्हाला फोन येणार की तुम्ही कसं आहे, मी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले, तुम्ही म्हणणार कोण काय. सो दॅट इज द रिझन दॅट यू विल अंडरस्टँड. जेव्हा तुम्हाला कळलं ॲट दॅट इमिडिएटली तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा 1930ला, नाहीतर तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा cybercrime.gov.in. हे तुरंत करा तुम्ही. फास्टर यू डू, फास्टर द मॅटर कुड गेट रिझॉल्व्ड. सायबर गुन्ह्याबाबत भारताचे सध्याचे कायदे काय आहेत, ते पुरेसे मजबूत आहेत का? ॲक्च्युली आपल्या देशात आता आपण सायबर योद्धाची स्कीम आणली आहे, जी आता उत्तर प्रदेश पोलिसनी इम्प्लिमेंट केली. आता ह्यात जे कॉलेजचे जे मुलं आहेत दे हॅव कलेक्टेड देम, सायबर एक्सपर्ट्सनं कलेक्ट केलेलं आहे त्यांनी, सायबर तज्ञांना, आणि देन सम अदर पीपल ऑल्सो जे सायबरच्या क्षेत्रात दे हॅव सम नॉलेज. आणि मोस्टली कॉलेज स्टुडंट्स हे ऑल्सो दे आर ऑल्सो पार्ट ऑफ द ग्रुप. तर सायबर योद्धाची स्कीम ही गव्हर्नमेंटने आता स्टार्ट केली. उत्तर प्रदेशमध्ये आता ही इम्प्लिमेंटेशन स्टेजमध्ये आहे. नंबर 2, आपल्या देशात सेंट्रल होम मिनिस्ट्रीनी आता एक सायबर कमांडोचं बॅच पण स्टार्ट केलेलं आहे. आणि हा जो बॅच आहे हे आपल्या देशात 9 इन्स्टिट्यूटमध्ये चालू आहे.
आय थिंक आपल्या गोवाची सायबर फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी इज ऑल्सो पार्ट ऑफ इट. म्हणजे काय होतं की थ्रू दिस, आणि हा 6 महिन्याचा कोर्स आहे आणि ह्यात सिलेक्टेड पोलीस ऑफिसर्स आर देअर. म्हणजे ह्या पोलीस ऑफिसरांना आपण ट्रेनिंग देतो रिलेटेड टू सायबर सिक्युरिटी, सायबर ऑफेन्स अँड डिफेन्स. म्हणजे द प्रोसिजर हॅज ऑलरेडी स्टार्टेड. जेव्हा आपण कायद्याचं म्हणतो आहे आपण, ठीक आहे, आपला जो सायबर लॉ IT ॲक्ट 2000 हा 2000मध्ये आला होता. ह्याचा अमेंडमेंट 2008मध्ये झाला, नोटिफाय झाला 2009मध्ये. आता 16 वर्ष झाले. आता आपल्याकडे IT रूल्स आले आहेत आता, पण जो बेसिक कायद्यामध्ये जो चेंजेस जो व्हायला पाहिजे दॅट हॅज नॉट बीन डन टू दॅट एक्सटेंट. म्हणजे आपले मेजॉरिटी ऑफ द सेक्शन्स जे आपल्या IT ॲक्टमध्ये आहेत, आता सायबर लॉमध्ये आहेत, दे आर कॉग्निजेबल, बट मोस्ट ऑफ देम आर बेलेबल. आपल्याला तो सेक्शन्स नॉन बेलेबल करावा लागेल, पण त्याच्यासाठी आपल्याला क्वालिटी एव्हिडन्स गोळा करावा लागेल. म्हणजे माझ्या नावावरती जर असं काय तुम्हाला काय एक SMS आला की व्हॉट्सॲप मेसेज आला विच इज थ्रेटनिंग, कारण आजच्या भारतीय साक्ष अधिनियममध्ये दॅट इज अ प्रायमरी डॉक्युमेंट, पण माझ्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून कोणीही तुम्हाला चॅट करू शकतं. आजकालच्या परिस्थितीमध्ये स्पूफ मेसेजेस आर देअर. तर मी तुम्हाला पाठवलं नाही आहे, पण तरी पण तुम्हाला येणार. आणि जर तुम्ही पोलिसांकडे जाऊन म्हणणार की बाबा मला असं असं मेसेज आलं आहे मला, आणि यू गो अहेड विथ दिस, सो अनलेस अँड अंटिल प्रॉपरली नॉट इन्व्हेस्टिगेटेड यू शुड नॉट गो अहेड. म्हणजे इन्क्वायरी इज अ मस्ट. नंबर 2, जर आपल्याकडे इन्क्वायरीची प्रोसिजर इज कंप्लायंट, तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्या कायद्यामध्ये आपल्याला चेंज करावं लागेल. वी हॅव टू मेक, म्हणजे मोस्ट ऑफ द सेक्शन्स आज जे IT ॲक्टमध्ये आहेत, जे बेलेबल सेक्शन्स आहेत, ह्याला आपण नॉन बेलेबल सेक्शन जर आपण केलं तर आय वुड कन्क्लूड की मेजॉरिटी ऑफ द सायबर क्राईम्स हे आपण टाळू शकतो. भारतीय कंपन्या आणि स्टार्ट्सअप सायबर सुरक्षेबाबत पुरेशी गुंतवणूक करत आहेत का? आय थिंक आपल्याकडे आता स्टार्टअपचा जमाना आहे. आता बऱ्याचशा कंपनी आता आल्यात आता स्टार्टअपमध्ये, पण हे जे स्टार्टअप कंपनी आलेत हे आपल्या टेक्निकल माध्यमात आलेले आहेत. म्हणजे आपण टेक्निकल, लीगल आणि कंप्लायन्स ह्याचा तिन्हीचा गोळा करावा लागेल आपल्याला. मोस्ट ऑफ दी स्टार्टअप्स हे जे आपल्या देशात आलेले आहे, दे ओनली लुक फ्रॉम अ टेक्निकल पर्स्पेक्टिव्ह, दे डोंट लुक फ्रॉम अ लीगल पर्स्पेक्टिव्ह. तर आपल्याला आपली जी मानसिकता आहे ही स्टार्टअपमध्ये की आपल्याला टेक्नो, लीगल, कंप्लायन्स असे स्टार्टअप पाहिजे. आणि आपल्याकडे बाकी जे इंडस्ट्रीज आहेत, म्हणजे आपल्याकडे बरेचसे इंडस्ट्रीज आहेत, बरेचसे IT कंपनीज आहेत जे कंप्लायन्समध्ये पण काम करतात, पण ते आता पुरेसे नाही आहे. वी हॅव टू इन्क्रीज दॅट पार्ट. तर हे जे इंडस्ट्रीज आहेत, जे मोठे इंडस्ट्रीज आहेत, सो दे हॅव टू हेल्प अप द स्टार्टअप्स. आपल्याकडे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, पण ह्या इन्क्युबेशन सेंटर्समध्ये जेव्हा मुलं शिकतात, जेव्हा मुलं प्रॅक्टिकल्स करतात, तर यू रिक्वायर एक्सपर्ट्स. तर आपल्याकडे ते एक्सपर्ट्स लागेल. तो एक्सपर्ट्स विल बी मर्ज्ड विथ दोज स्टार्टअप्स आणि दे विल कोऑर्डिनेट विथ द IT इंडस्ट्री, कंप्लायन्स इंडस्ट्री. हे सगळं आपण जेव्हा गोळा केलं, हा इकोसिस्टम जेव्हा आपण गोळा केलं, तर आय एम शुअर दॅट की IT इंडस्ट्रीज जे आता आहेत, स्टार्टअप इंडस्ट्री, ह्यांच्यामध्ये एक ब्रिज होईल. तर दॅट विल बी अ गुड कॉज फॉर द कॉमन पीपल नॉट टू बी विक्टिमाइज्ड. परदेशातून काम करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना शोधण्यासाठी कोणती आव्हाने समोर आहेत? हो तुम्ही मला एक गुगलीच टाकली आता. बघा आपल्या IT ॲक्टमध्ये देर इज अ प्रोव्हिजन, सेक्शन 75. सेक्शन 75 ऑफ द IT ॲक्टमध्ये जर कुठलाही गुन्हेगार, जर तो नायजेरियामध्ये आहे, कोरियामध्ये आहे, विचएवर पार्ट ऑफ द वर्ल्ड, तर त्याचा जो ज्युरिस्डिक्शन असेल तो भारत असेल, कारण जो विक्टिम झालेला आहे तो भारतीय आहे. नंबर 1. तर आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशन करण्याचं आपल्याकडे राईट्स आहेत. नंबर 2, जर आरोपी बाहेरच्या देशात आहे तर आपल्याकडे एमलेट ट्रीटी पाहिजे, म्युच्युअल लीगल असिस्टन्स ट्रीटी. जर आपल्याकडे एमलेटची ट्रीटी आहे त्या देशाची आणि जर तो आरोपी त्या देशात बसलेला आहे, तर अंडर दॅट ट्रीटी आपण त्या पर्टिक्युलर आरोपीला आपण भारतामध्ये ब्रिंग हिम बॅक. नंबर 2. नंबर 3, आपल्याकडे इंटरपोल पण आहे. तर इंटरपोलचं पण आपण आपला इंटरपोल विथ अदर कंट्रीज इंटरपोल ह्यांचं सगळं उपयोग करून कुठल्याही देशात तो असू द्या,
we still can catch that particular person provided आपली इकोसिस्टम वर्क्स इन टँडम. टुगेदर जर आपली सिस्टम चालली, कारण हा सायबर क्राईम जो आहे हा फक्त भारतातच नाही आहे, हा सायबर क्राईम तर सगळ्या देशात आहे. तर ऑल नेशन्स कम टुगेदर. कारण सायबर क्राईममध्ये आपण फक्त म्हणत नाही की सायबर स्पेस फक्त भारताचा आहे, आपण म्हणतोय सायबर स्पेस इज फॉर ऑल द कंट्रीज. म्हणजे ऑल द कंट्रीज आर वन फॅमिली, अँड ॲज अ वन फॅमिली all of them should come together. एम्बलेट ट्रीटी, इंटरपोल, सेक्शन 75 jurisdiction भारत, हे सगळं आपण जर केलं तर आय डोंट हॅव एनीथिंग टू से की आपला आरोपी कुठल्याही देशात असू द्या, आपण त्या आरोपीला भारतात येऊन चौकशी करून कायद्यानुसार दी लीगल प्रोव्हिजन कॅन बी इनिशिएटेड अगेन्स्ट दॅट अक्युज्ड. कंपन्या आणि संस्था त्यांचे सायबर सुरक्षा धोरण कसे सुधारू शकतात असं तुम्हाला वाटतं? बघा, आपल्याकडे IT ॲक्टमध्ये, कारण मी IT ॲक्ट कशासाठी मी हे करतो कारण आपल्याकडे IT ॲक्ट 2000मध्ये आला होता. वी वर 13th कंट्री इन द वर्ल्ड जेव्हा हा IT ॲक्ट इम्प्लिमेंट झाला आपल्या देशात. जवळ एक 25 वर्ष झाले आता. काय झालं की जे कंपन्याज आहेत त्यांना अवेअरनेसची कमी आहे. आपल्याकडे 2013मध्ये नॅशनल सायबर सिक्युरिटी पॉलिसी आली. हा पर्टिक्युलर सायबर सिक्युरिटी पॉलिसीमध्ये अमेंडमेंट झाली 2020मध्ये. ठीक आहे, ती इम्प्लिमेंट नाही झाली, आय एग्री टू दॅट फॅक्ट. पण जर आपण सायबर सिक्युरिटी पॉलिसी 2013 हे जर आपण वाचलं आपण, आणि हे जर आपण कॉर्पोरेट आणि कंपनीला जर आपण सांगितले की तुम्ही ह्या पॉलिसी अनुसार तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर सिक्युरिटीची इम्प्लिमेंट करा, आय एम शुअर की मेजर प्रॉब्लेम्स विल रिझॉल्व. आज इंडस्ट्रीना माहीत नाही आहे की आपल्याकडे नॅशनल सायबर सिक्युरिटी पॉलिसी आहे 2013. दुसरी अजून एक गोष्ट आहे की आपल्याकडे एजन्सी आहे CERT, कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, ही एक नोडल सायबर सिक्युरिटी एजन्सी आहे. 2022मध्ये त्यांनी पण कंप्लायन्स रूल्स अँड रेग्युलेशन्स आणली आहे. हे इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत पोहोचली नाही आहे. ह्याच्यासाठी आपल्याला टेक्निकल लीगल एक्सपर्ट्स लागेल, जे इंडस्ट्रीमध्ये जाऊन सांगणार की तुमच्याकडे जर ऑडिट नाही केलं तुम्ही तर यू विल हॅव अ पेनल्टी. आणि हा ऑडिट तुमच्या स्वतःच्या बेनिफिटसाठी आहे. असं नाही की बेनिफिट इट इज युअर बेनिफिट, कारण तुमचा डेटा आज सर्व्हरमध्ये आहे, तुमचा सगळं कंपनीचं बिझनेस प्लॅन हा पर्टिक्युलर सर्व्हरमध्ये आहे, त्याला सुरक्षित करा, नाहीतर तुमची कंपनीमध्ये तुम्हाला बंद करावे लागेल, युअर बिझनेस विल बी ॲट स्टेक. तर असंच जर आपण ती सांगितलं पुढे कॉर्पोरेटनं, आपण हे केलं, इनिशिएट केलं आपण, आणि कंप्लायन्सच्या माध्यमातून त्यांना सांगितले की इट इज फॉर युअर बेनिफिट, आय एम शुअर दॅट की दे विल डू इट आणि सच थिंग्स कॅन बी अवॉइडेड. महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र सायबर सेल इज नाउ बिकमिंग सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन. आता ते प्लॅन आणणार आहे. आता इंडस्ट्रीनं ते सांगणार आहे की तुमचं सायबर ऑडिट करा, जर नाही केलं की दिवसाला 25,000 रुपयेपर्यंत तुम्हाला पेनल्टी करणार. ऑफकोर्स पेनल्टी इज नॉट द ओनली आन्सर, तुम्ही त्यांना जाणीव करून करा की तुमच्या सिक्युरिटीसाठी करा तुम्ही. आय एम शुअर जर ही झाली जाणीव तर कॉर्पोरेट विल डेफिनेटली बी कंप्लायंट अँड बी सिक्युअर. एक शेवटचा प्रश्न सर, सायबर सुरक्षा सुधारण्यास मदत करणारे उदयोन्मुख विकसित तंत्रज्ञान कोणते? तुमच्या मते भारतातील सायबर सुरक्षेचे भविष्य काय? ॲक्च्युली सायबर सुरक्षेचं भविष्य चांगलंच आहे आपल्या देशात. आपल्याकडे देशात फार गुड टॅलेंट वी हॅव गॉट. आणि मी आज गोव्यामध्ये आहेत म्हणून मी सांगत नाही, कारण गोव्यामध्ये माझे बरेचसे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत, आणि आय फाइंड की गोव्यामध्ये देर इज ॲडिक्वेट रिजनेबल टॅलेंट. जर आपण गोव्याचं जे मुलं, इफ यू यूज दॅम इन अ कन्स्ट्रक्टिव्ह वे, आपण आपल्या देशाचं सगळं लँडस्केप सिक्युरिटी चेंज करू शकतो आपण. तर भारताचं भविष्य चांगलं आहे, आणि मी आवाहन करतो की मुलांना, कॉलेजच्या मुलांना, की तुम्ही सायबर सिक्युरिटी क्षेत्रामध्ये या. तुमचं पण भविष्य चांगलं होईल, देशाचं भविष्य पण चांगलं होईल, आणि वी कॅन बी वन ऑफ द सुपर पॉवर, इकॉनॉमिक पॉवर इन द वर्ल्ड अक्रॉस. तर मला कुठलाही पर्टिक्युलर हे नाही आहे, डाऊट नाही आहे की सायबर सिक्युरिटीमध्ये आपल्याकडे टॅलेंट आहे. ओनली थिंग वी हॅव टू नर्चर द टॅलेंट अँड बिकम अ वर्ल्ड लीडर इन द डेज टू कम. गोव्यातील जनतेला शेवटचा आपला काय संदेश असेल? वेल, माझा एकच संदेश असेल, तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा, इट इज गुड, बट दोन शब्द सांगू शकतो, दोन शब्द मी आय वॉन्ट टू से, बी सेफ, बी सिक्युअर फ्रॉम द डिजिटल वर्ल्ड. गोवा दूरदर्शनच्या वतीनं आपणाचे मी मनापासून आभार मानतो आणि अपेक्षा बाळगतो की आपण दिलेली माहिती खरोखरच सर्वांना उपयुक्त ठरेल. परत एकदा आपलं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद. थँक्यू.